2 धावा कंप्लीट होत आहेत आणि 2 धावामध्ये समाधान मानतोय तो म्हणजे यश. बघूया तिसरा चेंडू, सॉरी चौथा चेंडू, पुन्हा एकदा हवेत आणि मग फिल्डर तोच, मात्र आता धकडू का नको पकडू का नको असं होतं आणि विचारतेने पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. अशा रीतीने 2 धावांनी दाभोलकर रना वाढतात त्या म्हणजे 14. आणि जर 20 मिनिटात 4 ओव्हर कंप्लीट नाही झाली म्हणजे 15 मिनिटात 3 ओव्हर कंप्लीट नाही झाली तर आपला एक फिल्डर आतमध्ये राहील. त्याच्यामुळे पटापट केला. बघूया 5वा चेंडू, यश पाटील येतो, वाईट चेंडू येतो मात्र लेग बायची धाव आणि पुन्हा एकदा मागे गेलेला आणि आता मात्र काय होतोय, अडवलाय चेंडू अडवलाय म्हणजे आपला दंगाडी 2 धावा वाचवलेल. वाईट प्लस 2 अशा रीतीने 3 धावा. आपल्या संघाचं कर्णधार होते ते, त्यावेळी आपल्या संघाने 2 धावा वाचवलेले आहेत. समीर पाटील. तर आपल्याला आता आगमन झाले अजिंक्य भोईर आपली स्टेजवर यायचं आहे आणि त्यातच कमलेश भोईर आपण यायचं आहे. बघू आता होता मोठा शॉट काय आणि षटकार. हो हो, या टुर्नामेंटचा पहिला षटकार येतोय तो म्हणजे यश पाटील यांच्या बॅट मधून आणि तुम्ही बघू शकता कल्पेश इतका खुश झालाय का तो सांगतोय हम है तुम करके दिखाओ बस. अशा रीतीने दाभोलकर रना झाले तर 2 ओव्हर 1 ओव्हर सॉरी 1 बॉल बाकी आहे. 23 अजून 1 चेंडू बाकी आहे. ज्यांची टीम बलाढ्य अशी आपण बोलत होतो त्यांच्यावर सरचे चुमडी पाडलेली आहे कल्पेश 11 यांनी. बघूया लास्टचा चेंडू पुन्हा एकदा पुश केलेला आहे, खुश राहिलेला आहेत. आता मात्र बॉल धावतोय आणि चेंडूच्या मागे फिल्डर आणि मध्ये मिड फिल्डिंग. ओ हो, ये महंगा हो सकता है. फील्डर थे कपिलेश घरत जिसने कारनामा किया था केंद्रीय चषक में. ना अशा रीतीने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर दाभोलकर रन आहेत त्या म्हणजे 27 आणि आपण बघू शकता दुसऱ्या धावात म्हणजे ओव्हर मध्ये तब्बल 22 धावा आलेल्या आहेत. ओव्हर झालेल्या गाडी आली तरी वांधा नाही. तर आपल्याला आता आगमन झाले ते म्हणजे तर आपल्यात आगमन झालेले जिग्नेश भोईर, निलेश भोईर आणि प्रशांत पाटील त्रिमूर्ती आपल्यासाठी प्रथम आणि द्वितीय पारितोषिक स्पॉन्सर. तर आपले हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शेलार प्रीमियर लीग एसपीएल अख्खा सेलार खेळेगा. तर आपले स्टेजवर यायचं आहे. आणि तिसरी ओव्हर घेऊन येतोय तो म्हणजे धुला एक्सप्रेस प्रशांत परदेशी. नाही अरे मग त्याला सांगाल.
पहिलाच चेंडू हा डॉट होतोय. तर बघूया दुसरा चेंडू घेऊन येतोय प्रशांत परदेशी. हो पुन्हा एकदा चेंडू आता धावण्याचा प्रयत्न करतोय मात्र यश पाटील नकार देतोय आणि अंपायरचा इशारा येतो तो म्हणजे लेग बाईज बॅट कड आहे. ओके तुम्ही बघू शकता स्टेजवर सिरीज स्पॉन्सर दिनेश वारगडे आणि सिरीज तुम्ही बघू शकता कसं आहे ते. गेल्या वर्षी सायकल होती, या वर्षी फ्रीज आहे, काहीतरी नवीन. 2 चेंडू आणि धावपलकावर रन आहेत त्या म्हणजे 28. आणि नेक्स्ट मॅचचा टॉच साठी नैविक 11 आणि ललित 11 आपण टॉस साठी सज्ज राहायचं आहे. 3 ओव्हर झाला का 4थ्या ओव्हरीत आपण टॉस आणि मग हवे चेंडू आणि आता मात्र यश पाटीलाची केली समाप्त. आता जेव्हा चांगला खेळत होता मात्र जास्त हा टिकू शकला नाही कारण काल याने प्रॅक्टिसला जाम षटकार मारले म्हणून त्याला आज जरा माघार घ्यायला लागली. माझा आता कर्णधार जातोय तो म्हणजे बघू शकता टाल्यांचा किलकडाट कल्पेट भानुशाली. त्याची चाल पाहून घ्या कशी चाल आहे ती. आपले साऊंड सिस्टम स्पॉन्सर शंकरजी घरात आपणही बघू शकता स्टेजवर अत्यंत असा क्रिकेटचा मजा घेत आहेत. तर बघूया चौथा चेंडू घेऊन येतो प्रशांत परदेशी कपाळाडी व झाला पुन्हा एकदा हव्या चेंडू. हो हो अतिशय चांगली फिल्डिंग केली विजय नामापूर यांनी आणि अशा येतेने रन आउट. दुसरी धाव करायसाठी जात होते सिद्धू काका मात्र त्यांना गमवायला लागले विकेट शेवटी आणि नीप फलंदाज जातोय तो म्हणजे धनेश भोईर. मला तरी वाटतं का धनेश भोईर हा जास्त करून टुर्नामेंट खेळला नाही, त्याने एसपीएल साठी खास प्रॅक्टिस करून ठेवली होती ना, तो आज खास त्याचसाठी उतरलाय. धनेश भोईर न्यू फलंदाज धनेश भोईर. बघूया तर तुम्ही बघू शकता आपल्या डाव्या बाजूला ज्युनियर भावेश पवार, आनंद हराळे. तर बघूया प्रशांत परदेशी आपला 5वा चेंडू घेऊन येतोय. रिव्हर्स घेण्याला मिळतं अंपायरला अपील तर अंपायर नकार देतोय आणि अशर्थने 5 चेंडू समाप्त झाले नाही. 5 चेंडू मध्ये फक्त ना फक्त 2 धावा दिलेल्या आणि 2 विकेट सहज घेतलेले आहेत त्या म्हणजे प्रशांत परदेशी यांनी. पुन्हा एकदा फिरवलेला आहे आणि विजय भोईराचा कमबॅक करतोय आणि 2 धावा दिले नाही. अशा प्रकारे धावफलकावर रनात आलं त्या म्हणजे 29. चांगला असा कमबॅक केलेला आहे विजय 11नी. दिव्यम 11 यांनी कमबॅक केलेला आहे
अतिशय असा चांगला असा कमबॅक केलेला, कारण की 2 ओव्हरी 27 धावा होत्या, मात्र या तिसऱ्या षटकात फक्त ना फक्त 2 धावा. मग तिसरी ओव्हर घेऊन कोण येतं बघूया. मला आता तर वाटतं ज्युनियर नीलम पाटील येतोय. बघू नीलम येतोय का कल्पेश. मला तर वाटतं कल्पेशची ओव्हर ठेवून दिले. का ठेवले? कम रन देतो का जास्त देतो त्याच्यामुळे. तर लास्ट ओव्हर घेऊन येतोय तो म्हणजे नीलम पाटील. दोन्ही संघाचे 12 खेळाडू नाही, 12 मॅन नाही, 12 मॅन पाठवायचे दोन्ही खेळाडूचे. हा लाईव्ह टुर्नामेंट चालू आहे. 12वा पाठवायचं नाही तर पेनल्टी देण्यात येईल. बघूया नीलम पाटील कल्पेशसाठी. नो पहिला चेंडू नो न नो असा जातो. समाचार घेतो तो आपला कर्णधार कल्पेश. षटकार. हॅलो कल्पेश 11 संघाचा 12 मॅन आला नाही तर पेनल्टी देण्यात येईल. ना ती पेनल्टी मागाच पडेल. 5 रनांची पेनल्टी असणार आहे. आणि सोयिक 11 त्यांचाही 12 मॅन आलेला नाही, त्यांचाही 12 मॅन पाठवायचा नाही तर पेनल्टी देण्यात येईल. बघा 5 रनांची भीती बघा किती आहे. 12 मॅन लगेच पोहोचले आपल्या दिशेला. नीलम पाटील व पुन्हा एकदा वाईट. चेंडू फ्री हिट असणार आहे. फ्री हिट कंटिन्यू आहे. कल्पेश भानुशाली आपल्यासाठी चान्स आलेला आहे पुन्हा एकदा षटकार मारण्याचा. बघूया बघूया नीलम पाटील कल्पेश भानुशाली. आणि चेंडू जातो तर मसलवाटी व आणि हा पण फॉर्म त्याने SPL साठी ठेवलेला होता, कारण की इतक्या टुर्नामेंट मध्ये फ्लॉप चाललेला ना. पण आता मात्र त्यांनी समाचार घेतलेले. त्यांनी सकाळी आम्हाला 7 वाजता सांगले आज धक्का द्यायचा आहे. तर बघूया एकच चेंडू झालेला आणि रना झालेत त्या म्हणजे 43. पुन्हा एकदा मात्र आता कल्पेश येतो आणि बुंदा नामी कापिया बुंदा. क्या तो छोड़ा लेकिन मौका भी दिया और चौका भी दिया. मात्र आज नशीब खोलून आलं ते म्हणजे कल्पेश भानुशाली. मला वाटतं त्यांचा डोला सिरीजवर आहे. नक्की टेम्पो बुक करून आला असेल मेट्रोवर जाऊन फ्रीज नेण्यासाठी. दोनच चेंडू झालेला आणि रना झालेत त्या म्हणजे हो पुन्हा एकदा असं पुरुष केलेला आहे आणि मात्र 1 रनच्या दिवस येतो आणि तो म्हणजे विजय येतो चेंडूवाली आणि 1 धावावर समाधान मानतोय तो म्हणजे कल्पेश भानुशाली. आणि अशा त्याने 3 चेंडू 48 धावा. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झाले मात्र त्याच्यात 3च चेंडू त्यांचे
मोजले जातील, कारण की 2 चेंडू असे वाईट आणि एक नो. बघूया नीलम. हो पुन्हा एकदा अंपायरचा इशारा येतोय. वाईट. कल्पेश भानुशाली रना आलेला आहे, तर कशाला अंपायरशी वाद करायचा नाही. प्रॅक्टिसला अशी चांगली गोलंदाजी करतो नीलम पाटील, त्याच भरोशाने विजय यांनी बॉलिंग दिली, मात्र त्यावर त्याने नाकामी केलेली आहे आणि 2 चेंडू असे टाकलेत का ते बाहेर गेलेले आहेत. प्रशांत परदेशी आवाज घ्यायचाय. विजय भोईर यांचा आधीच भडकलेले आहेत, नाही तर तिथून दांडूक नाही तर स्टंप घेऊन तुमच्या मागे धावण्यात येईल. बघूया चौथा चेंडू घेऊन येतो तो नीलम पाटील आणि 49 धावा झालेल्या आहेत. मग त्याचा 50 क्रॉस होणार आहे शॉर्विल 11 यांची. हो स्टंप उडवण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जातोय आणि गेला सीमा रेखा पार. चौकार. मात्र आता समीर पाटील टेन्शन मध्ये तुम्ही बघू शकता. कॅप्टन कुल चेंडू द्यायचाय. आणि लास्ट चेंडू असेल. 2 चेंडू बाकी आहेत. आणि धावपलकार रना आले तर म्हणजे 53. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया 2 चेंडूवर काय होतंय. हो पुन्हा एकदा असा चांगला असा चेंडू, मात्र कॅप्टनची विकेट डोक्यात. हो बघू शकता सेलिब्रेशन बघू शकता विजयांचा. आता कॅप्टन जातो डगआउटला. बघूया नवीन फिल्डर कोण येतोय तो म्हणजे जय. मात्र कल्पेश भानुशाली याने आपल्या टीमीसाठी तब्बल 17 धावांचं योगदान दिलं. म्हणजे काय कॅप्टनशिप असेल, काय गेम प्लॅनिंग असेल कल्पेश भानुशाली याचं. आणि तुम्हाला लाचचा कॉल देण्यात येतोय. शॉर्विल 11 तुमचा 12 मॅन आला नाही, अर्ध्या वाटातला फिरून गेले, 5 रनाची पेनल्टी देण्यात येईल. आणि टॉस साठी सज्ज व्हायचं आहे नॅविक 11 आणि ललित 11. तर बघूया लाचचा चेंडू या पहिल्या इनिंगचा काय होतो जयसाठी. मात्र पुन्हा एकदा चेंडू डॉट आणि मात्र मिस फिल्डिंग होते किप्पर याच्या हातातून आणि चेंडू जाते सीमा रेखा पार. चौकार. आणि अशा होत्याने धावपलकावर रना झाल्यात तर म्हणजे पहिल्या इनिंगच्या धावपलकावर 57 आणि 58 धावांचा तब्बल मोठा असं लावून ठेवलेला आहे शॉर्विल 11 यांनी. दिव्यम 11च्या समोर 12 मॅन आलेला आहे शिरा भाऊ आणि आपले साथी कॉमेंटेटर सोमजी आता कॉमेंट्री करतील. आणि टॉस साठी नॅविक 11 आणि ललित 11 यायचं आहे. हेलो हेलो
हॅलो नाही का टॉस जसा उडवायला लावेल एक नवी 11 ना इराज 11 मी का पाहुण्यांना विनंती करतो का काय आहे त्या टॉस उडून घ्या काटा छापा काय आहे तो करून घ्या नाही का सामना आहे तो आता कडक जसा सामना चालू आहे ना सामना आहे तो शार्विल 11 वर्सेस दिव्यांग 11 मग एक टॉस उडवण्यात येणार हे आता एक काय आहे त्या काटा छापा बघू काय कोण जिंकेल हे ना कोण हरेल हे इराज 11चा पण कर्णधार हे ना दिव्यांग 11चा पण करणार आहे बघू आता काय होते तर नाही का इराज 11 एक टॉस जसा जिंकेल हे त्याने एक मंडळाला का सांगायचं आहे काय घेणार हे बॅटिंग घेणार आहेत का बॉलिंग घेणार हे ना आता सामना जसा चालू आहे आपण सामना बघेल हे शार्विल 11 वर्सेस दिव्यांग 11 शार्विल 11 वरचे पिलर आहे मोब जशी रना मारेल हे ना रना झाली होती 57 धावा करायच्या आहेत 57 धावा झाले हे ना 58 धावांचा टार्गेट जसा हे होतो दिव्यांग 11 संघाला बघू आता काय आहे ते मी दिव्यांग 11 संघाचे दोन पिलरांना विनंती करतो बॅट्समनांना का तुमचा काय आहे त्या लवकर दोन फिल्डरला पाठवा ना एम्पायर लोकांना विनंती करतो आपल्याला बरंच सामना खेळवायचा आहे मित्रांनो एम्पायरचा निर्णय इथं अंतिम राहणार आहे एम्पायर बोला आंब्या झाडावर चिकू तर चिकू तसा पिकणार आहे ऐकून घ्यायला लागणार आहे हो त्यांचा ना एम्पायरला पण विनंती करतो आपले दाखी गावातली पोरं आहे थोडाफार काय ते ऊत केला का लगेच हेडकावा होते ना शेलार प्रीमियर लीग 2024 इके अख्खा शेलार खेळेगा आके शेलार गावातली पोरं आहे निका खेळाला आज नाही का सामन्याला सुरुवात होत हे 4 शतकांचा सामना आहे ना 4थं शतक घेऊन येत आहेत शार्विल 11 संघाकडून कोण हे काय माहित नाही का पाहुणा आता रजा घेत हे पाहुण्यांचा आल्याबद्दल फार फार आभार हे एक नाही दिव्यांग 11 तर दोन बॅट्समन चाललेले हे ना स्ट्राईक आहे तो नीलम आणि प्रल्हाद दोघं पण चाललेले हे बघू आता ते कशी उपट टाकतात पण आता पहिला शतक घेऊन येते हे तर शार्विल 11 संघाकडून नाही का प्रदीप बघू आता पहिले शतकातील पहिला चेंडू काय करेल हे प्रदीप बघू आणि आता स्ट्राईक आहे तो प्रल्हाद नॉन स्ट्राईक आहे तो नीलम बघू आता काय होते ना पहिला शतक घेऊन येते हे तो प्रदीप तू प्रल्हाद ना शतकातील पहिला चेंडू पहिले शतकातील पहिला चेंडू ना आला प्रदीप आला आपटून जसा चेंडू टाकेल हे ना प्रल्हाद तिखा उपर टाकाच गेले होता पण निर्धाव जसा चेंडू बेस जसा होतेला गंडवला ना पहिला चेंडू जसा हुकेल हे पहिले शतकातील पहिला चेंडू इथं हुकेल होतो प्रल्हाद आणि आता षटकातील दुसरा चेंडू
पहिले षटकातील दुसरे चेंडू काय हे बघू आता. इथं कडक जसा सामना हे शार्विल इलेव्हन ना दिव्याम इलेव्हन ना इथं होतो पिलर होते त्यांचा कॅप्टन होतो कल्पेश भानुशाली होते आणि फार वाईट उपटी टाकला. एक युवाचे फट्टी 2 उपटी टाकला ना. 6 बिड्डा तसा इसलवला होते बॉलरांचा. आता इथं षटकातील आणि एका षटकातील आता दुसरा चेंडू बघू. दुसरे चेंडू काय आहे ते प्रदीप तुपल्ला आला पुढे आला ना. टाकेले तिका उपट का हे झेल होतो का नाही बघू ना. झेल इकडे जसा सुटेल हे 1 रन धावले ना. दुसरी धावतात का ना. कचकन तसा हेल्पटला चेंडू होते किपराकडे ना. 1 रन धावून आता स्कोर बोर्ड इथे उचकत हे. दुसरे चेंडू व 1 जशी धाव आली. फार बरीसा चेंडू टाकेला होता. झेल झाला असता तर पिलराची फार लाल जशी केली असती होती नी होते करण्यात आहे पण नाही. एक झेल सोडला तर काय आता ना. 58 धावांचा टार्गेट जसा आहे इथं फटकं मारायला लागणार आहे. टुटू खेळून काय होणार नाहीत ना. कर्णधार तिकडे किपर्स होता इकडे फिल्डिंग लावत आहेत. एम्पायरला विनंती करतो का जास्त टाइमपास करायचा नाही. प्रत्येक चेंडू व मीटिंग घ्यायची गरज नाही. पिलरा बदलायची गरज नाही. असतील तर ती आधीच बदला होते. पिलरांना सांगून ठेवा यो पिलर आला का इकडे थांब ना. तो पिलर आला का तिकडे थांब. पण टाइमपास करायची गरज नाही. बरंच सामना जसं खेळवायचं आहे ना. आजच फायनल पण खेळवायची आहे आपल्याला ना. येतात षटकातील तिसरा चेंडू हालूच का चेंडू टाकेल होता नाही का. सरपंटी उपट टाकले तिकडे पिलर बॉलाच्या पाठी जातो. सरपंटी का चेंडू चालला. 1 जाऊन जाते. दुसरी धावतो का नाही बघ ना. दुसरी पण धावली कच आता तिसरी धावतो का नाही बघू. एक पोट थोडा पुढे म्हणून धावाय होतेला जमत नाही. पण 2 रन कशा तरी धावलेले हेत होते नी हो. ते प्रल्हादनी 2 दशी रना धावलेले हे ना. आता परत स्ट्राईक आलेले हे. तो बारीकसात नीलम बघू आता नीलम का करेल हे. नीलम इथं शतक हाताला आलेला होता जसा पण तिकडे त्यांनी पण थोडी इथं घाण घातलेली होती. चेंडू वाईट टाकलं. फुकटच्या रना पण बऱ्याच दिला. प्रदीप फार वाईट बॉलर हे. फटकं तर मारून देत नाही. षटकातील चौथा चेंडू आला हा प्रदीप आला. प्रदीप टू नीलम आपटू चेंडू टाकले ना. फार वाईट का उपट टाकली ना. चेंडू गेला पिवले पट्टीच्या तिकून कडकच जसा षटकार. नाही का 4 चेंडूची समाप्तीनंतर धावा झाल्या होत्या. 9 दशा धावा झालेल्या हे. फार वाईट होतो नीलम बारीक साज हे. त्याच्या अंगावर जाजा नाही होते. चेंडू बघला ना. प्रदीपला फार वाईट का उपट टाकेल हे ना. गेला तो चेंडू षटकार. कर्णधार थोडा नाराज आहे. इकडं कुठं चेंडू टाकतो यो. अजून एका षटकार मारेल. आपली वाट लावून ठेवेल. बघू आता काय आहे ते. एम्पायर फास्ट पिलरा जमली का लगेच हेडकावाची. 2 मिनिटं बोलून द्यायचं ना. लगेच सांगायचं जा तुमच्या जागेवर बस झाला. षटकार मारला म्हणून नाराज व्हायची गरज नाही मित्रांनो. क्रिकेट खेळ आहे. कोण मोठा नाही ना कोण छोटा नाही. मुंगी बघेल ना. एक मुंगी तुमच्या ढुंगणाला चावू शकेल पण तुम्ही तिचे ढुंगणाला चावू शकणार नाही. एवढा फरक आहे. परत होतो पुढे मारायच गेले होता पण होत्याला बेस जसा गंडवला ना. निर्धाव जसा चेंडू ना. 5वा चेंडू निर्धाव फार भारी जसा कमबॅक करत येत होतो प्रदीप. आता पहिले षटकाचा 1 चेंडू शेष होता. पहिले षटकातील शेवटचा चेंडू बघू काय होते. फार तावाचाच हे होतं नीलम. याच्या नंतरचा सामना होणार आहे तो विराज 11 वर्सेस नैविक 11. मस्तपैकी गुंड्यातला चेंडू हालूचकर मारला आहे का पिलर हे. निले टोपीवाला कोणतरी बॉलाच्या पाठी नाही. 1च रन धावून काढलेले हे ना. 1 रन धावून आता परत स्ट्राईक वर जातो तो नीलम ना. नॉन स्ट्राईक वर राहतो तो पल्ला ना. पहिल्या षटकातील समाप्तीनंतर धावा दशा झालेले हेन. त्या 10 दशा धावा झालेले हेन. बघू आता दुसरं शतक कोण घेऊन येते तर. शार्विल 11 संघाकडून बघू आता दुसरं शतक कोण घेऊन येते. पहिले षटकाचे पहिले बॉलरचा थोडाफार एक भूत जसा पाडेल हे. 10 दशा धावा दिलेले हे. प्रदीप थोडीफार जिम्मेदारी ठेवली पण नीलमने एक त्याला उपट टाकली ना. गेला तो षटकार ना. षटकार जाऊन आता धावा झाल्या होत्या 10. आता दुसरं शतक घेऊन येते हे तो धीरज ना. स्ट्राईक वर आहे तो परत फटका मारणारा बारीक साच नीलम. बघू आता काय करतो नीलम. आज फार गाजेल हे. तिकडे जे ॲटोम बघत असं लाईव्ह. माझे बाबूने 1 मारला षटकार तो पण फार तिकडे खुश. ॲटोम पण खुश. घनश्याम भोईर आणि प्रवीण भोईर यांना एक विनंती करेल. एक मंडळाची प्रमोद भोईर साहेब यांना एक विनंती करेल हे मी इथं याचा आहे स्टेजवर आपले मंचाची शोभा वाढवायची त्यांचा फार एक विनंती करतो. वेलकम हार्दिक स्वागत. घनश्याम भोईर इथं आमचं पाठी राखे जसं हेन होते त्यांना विनंती करतो का इथं याच आहे ते नाही का. सामन्याला जशी सुरुवात होते दुसऱ्या षटकातील आता पहिला चेंडू धीरज टू नीलम. बघू आता काय होते. ना होतो आला धीरज आला ना. मस्तपैकी चेंडू टाकले ना. उपट टाकले का पिल्लर स्वतः झेल होतो का नाही बघू. झेल तर झाला नाही हे. इथं
पिलर पोचलाच नाही होते बॉ चेंडू पात नाही का 2 रना परत कचकन धावली नाही का 2 रना धावून आता रना झाली होती 12 फार भारी चेंडू तिकडे टाकेल होता होते पिलराने टाय पण करेल होता पण तो पोचला नाही आधी स्टार्टअप घेतला असता तर पोचेल होता नाही का झेल झाला असता आणि मोठा पिलर होतो नीलम बाद झाला असता पण नीलम पण फार वाईटच आहे आऊट नाही होते बघून मारतो तिकडे त्याला माहिती का ह्यो पिलर तर पोचणार नाही मग तिथं चेंडू मारू दे आणि आता षटकातील दुसरा चेंडू इथं डोपा टेक इकडे षटकार मारा गेले होता पण डोपं काय टेकलं पण तो फटका काय गेला नाही ना चेंडू जसा निर्धाव ना चेंडू होतो हुकला होतो नीलम ना मित्र हो 4 षटकात सामना येणार आहेत ना एम्पायरचा निर्णय इथं अंतिम येणार हे एम्पायर बोलला रॉयल स्टॅक पेक्षा मॅकडॉल ब्रँड तर मॅकडॉल ब्रँडच राहणार हे ऐकून घ्याय झाला होता त्याचा ना तिसरा चेंडू इकडे पुढे असा मारा गेला होते पिलराचा फार कचकन असा टेकला एका बोचाना कचकन चेंडू होते ने अडवला आहे नाही का फार रना जशी वाचवले आहेत ना आता नीलमने स्ट्राईक काढून दिले होतो फटकं मारणारा प्रल्हादला बघू आता प्रल्हाद काय करेल हे फटकं मारेल हे का नाही का खालून खेळी जाऊ मस्तपैकी शतक हाताला होते धीरजनी षटकातील 3 चेंडू झालेले हे मारून दिलेले नाही होते धीरजने आता षटकातील 4था चेंडू स्ट्राईक आहे तो प्रल्हाद का करेल हे बघू नाला आला एक धीरज आला फार कडक जसा चेंडू टाकेले होते जमेलच ना हे प्रल्हादला ना भेद जसा हुकवला होते प्रल्हादला होते धीरजने चेंडू ना कडक जसा शतक हाताळलेले 4 चेंडू हाताळले 3 दशा धावा दिलेले हे 58 धावांची गरज हे दिव्या इलेव्हन संघाला पण काय असं खेळून असा काय फायदा नाही उखून खतडा करून काय फायदा होणार नाही जिकायची हे मस्तपैकी मारे हे चेंडू कव्हरला एक ना पिलर असे ढेंगाचे पट्टीतून गेला चेंडू इथं 1 धावली दुसरी पण सुसाट धावेल हे का ना 2 रना धावून आता एक स्कोर बोर्ड पुढे सरकला होतो 15 दशा धावा शेवटचे षटकातील दुसरे षटकातील 5 चेंडू जसं झाले हे ना षटकातील आता नाही का माफ करा एक विकेट पण जशी गेलेले हे नाही का प्रल्हाद आउट झाले हे ना प्रल्हादची जागा घ्याय आला तो आता दिव्या इलेव्हन संघाकडून विजय बघू आता इजय जसा ना आहे तो इजयाकडे घेऊन जातो का नाही का इका हरवतो सामना अजूक पण दोन्हीकडे लवंडेल हे का 2 षटकांचा खेळ अजूक बाकी हे षटकातील आता शेवटचा चेंडू हे कडक जसा शतक हाताळलेले होते धीरजनी धीरज आज पॅकर पण फार खुश राहणार हे जेवताना रट्टून जेवतो 2 वाऱ्या भात जेवणा मुंडी पण खाना 2 हाडका पण जास्त खा फार चांगली जशी बॉलिंग जशी केलेलीच होतो बघू आता एक दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू ना स्ट्राईक आहे तो इजय का करेल हे इजय बघू आता निले टोपीवाला चिकना मस्तपैकी सगळीकडे पिलर आता बघेल हे इक मारू का तिक मारू पण बघू आता काय करेल हे धीरज फार कडक जसा बॉलर निघेल हे होतो जास्त रनात दिली नाही होते नि फटकं तर मारूनच दिलं नाही आणि आता दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आपटून जसा चेंडू टाकेल होता मारला कचकर आणि एक पिलर आणि कडकच जसा अडवले फार भारी जसा अडवले एक फिल्डिंग पण कडक केली होते ना संघासाठी एक 3 दशा धावा चौकार जसा वाचवला होते ना 1 रन धावून आता एक धनेश होतेचा नाव हे कचकन उडी मारली हो की जोरात ना होतो चेंडू अडवेल हे होतो ना रना झाली होती 15 दशा धावा झाले हे 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या होत्या 15 आता तिसरे शतक कोण घेऊन येते हे तो बघू तिसरं शतक घेऊन आलेले हे तो स्वतः धनेशने एक चौकार अडवला तो धनेश बघू आता काय करीतो चौकार देतो का षटकार देतो का विकेट काढतो स्ट्राईक वर हे तो इजय बघू आता इजय फार जिम्मेदारी हे इजयाकडे घेऊन गेला तर नशीब नाही का 12 चेंडू 43 धावांची जशी गरज आहे 12 चेंडू 43 धावांची गरज आहे ना इजे बघू का करेल हे षटकात तर फटकं मारायच लागणार आहे यो षटक जर फुकट जर गेला तर काय फायदा होणार नाही पण कॅप्टन स्वतः एक फार लक्ष देत हे संघा होतो कीपर कॅप्टन हे प्रत्येकाला बघतो तू इकडे थांब तू असा कर ना तू तसा कर संध्याकाळचे जोरात सोय होणार हे होतं जिंकलं तर नाही का इजय पण स्वतः कॅप्टन हे बघू इजय आता होतो स्वतः कॅप्टन एक संघाला इजयाकडे घेऊन जातो का नाही ना षटकातील पहिला चेंडू मस्त पैकी चेंडू टाकला ना उपट टाकली चेंडू लागला वरती ना झेल होतो का नाही बघू ना एक लालीपाप झेल सोडेल हे ना पकडो काय ना जितो मॅच होती वजीत पिलरा होती दोन्ही पण त्याच्यामुळे त्यांना वाकाय जसा जमला नाही फिराय कचकन जमला नाही ना त्याच्यामुळे एक झेल तसा सुटेले ना इजय फार खुश झालेले हे
इजयचा झेल सोडला म्हणजे फार वाईट तुम्ही काम केला. इजय आता तुमच्यावर फार भारी पडणार आहे. हो तो पिलर एवढा उंच होता तिकडे, एवढी हाईट आहे ना, बॉडी पण आहे, काय फायदा झाला नाही होते. एवढा भारी चेंडू उडला, तुला पकडायचा होता पण काय आता तू साप वाटत लावून ठेवली इथं ना. धनेश थोडा एक नाराज जसा झालेला आहे. काय हे एवढा भारी चेंडू टाकला ना तुम्ही तिकडे सोडला ना. इजय कॅप्टन आऊट झाला असता. आणि आता षटकातील दुसरा चेंडू परत तशीच उपट टाकेले. आता बघू झेल होतो का नाही ना. आता परत जसा झेल सुटेल हे होते पिलराचा काय फायदाच नाही. नाही काही इजयची कॅच सोडली होते. पिलराला काय जेवाय बिवाय देऊ नका, एक वाडी कोपऱ्यात द्या जेवाय, कसा तरी जेवण ना राहील उभा परत दुसरी मॅचीला. फार नाराज झालेले हे होतो धनेश. दोन्ही चेंडू एवढं भारी टाकेल हे ना, तिकडे दोन्ही झेल उडलं पण काय आता होते. दोन्ही काका येईना साप वाटत लावले. नशीब होतेला बदलला नाही, त्यांना माहिती आहे बदलला तर एक 4 चौकात इज्जत देईल, त्याच्यामुळे तिकच हे तर बरं आहे. माफ करा, एक मनोरंजनासाठी कॉमेंट्री चालू आहे, नंतर माझ्या उपट्या पडतील. नाही का इजयचा झेल आता सोडेल हे. इजयला संधी हे, इजय संधीचा सोना करेल हे का नाही बघू. धनेश पण नाराज. षटकातील तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू आपटून टाकेल हे ना. गेलेले हे धनेशचे बॅटीवरून. नाही का तिसरा चेंडू तसा नाही का आऊट जसा झालेले होतो विजय. नाही तर खूप झाली होती पिलर. आता इजयची जागा घ्यायला गेला तो कपिलेश. बघू आता कपिलेश काय करेल हे. इजयला एक 2 निकल संधी दिलेल्या होत्या पण दोन्ही संधीचा सोना केला ना. तिसऱ्या चेंडूला आऊट झाला. कौतुक कराय होते बॉलर धनेशचा होतो. थोडा पण नाराज नाही झालेले हे. 2 झेल त्याचा सुटला पण तो नाराज झाला नाही थोडा पण. नंतरचा सामना हे मित्रांनो विराज 11 वर्सेस नैविक 11. याच्या नंतरचा पण कडक जसा सामना होणार आहे. इथं मला वाटेल का 58 धावा इथं मारतील पण आता इथं सामना जसा थोडाफार लवंडत चाललेला हे. तो शार्विल 11 संघा का दिव्या मिलन संघाचा आता कपिलेश आलेले हे स्ट्राईक. बघू कपिलेश आता का करेल हे. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू झाले आहेत ना. 3 चेंडू शेष आहेत. बघू आता ह्यो काय करतो धनेश. बघू का करेल हे आता षटकातील तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू आला धनेश आला ना. तिकट कपिलेशने टाकली उपट ना. गेला चेंडू फार वाईट सुसाट इथं स्मशानभूमी पिवल्या पट्टीचे तिकोन कडक जसा षटकार ना. षटकार जाऊन रना झाली होती 23. धनेशला थोडा मला का घाम जसा फुटेल यो आला तर फार तावातच आला ना. मारला होतो षटकार. आता तिसऱ्या षटकातील 2 चेंडू बाकी हेन. ना 8 चेंडू तिका 35 धावांची गरज हे. कपिले जर स्ट्राईक ठेवला होता तर हो 8 चेंडू 35 काय 40 पण करील एवढा वाईट हे होतो. कपिलेश फार तावातच आलेले हे तिकोन. आणि एका षटकातील 5वा चेंडू स्ट्राईक आहे तो फटका मारणार कपिलेश. परत उपट टाकाय गेलेला होता ना. काय हे का अपील जशी केलेलं हे ना. इथं हेम्पायरचा निर्णय मित्रांनो अंतिम येणार हे. हेम्पायरची उज्जत घालायची नाही. हेम्पायर बोला आंब्या झाडा चिकूत जसा पिकणार आहे नाही का. कपिलेश वाटतं बाद झालेले हे ना. आपलीच पिलर आहेत. आपण इथं या करून घ्यायचा आहे. प्रतिसाद साधायचा आहे. अख्खा गावाची आपली प्रीमियर लीग हे भांडणा करायची गरज नाही. आता इथं कपिलेशची जागा घ्यायला होतो. नाही का कपिलेश थोडा नाराज एका. एम्पायरचा निर्णय मित्र आमते देणार आहे. आपले अख्खे गावातलीच पोर आहेत. आपली सगळी आहेत. आपल्याच गावातली लीग हे थोडाफार समजून घ्यायचा आहे. तुम्ही पण प्रतिसाद द्या. आता कपिलेशची जागा घ्याय गेला तो इजय. आणि आता दुसरा इजय आलेले हे. तो बघू इजयकडे घेऊन जातो का नाही. थोडाफार नाराज झाला होतो कपिलेश. जाऊ दे मित्रा. इकडं क्रिकेटचा खेळ आहे. कधी कोणाचं नशीब फडफडतील काय सांगता येत नाही. काजव्याचा बोचाना माणसाचं नशीब मित्र कधी फडफडतील काय सांगता येत नाही. त्याचे मुलं मग काय आहे ते सगळा सारखाच आहे. आता इथं तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईक आहे तो. आता परत इजय
ना इजय परत उपट टाका गेला डोला बंद करून मध्ये चेंडू राहिला पाठी षटकार गेला एक मारा शेलारला ना चेंडू गेला भेवंडीला अशी गत झाली होती त्याची ना एक 3 षटकाची समाप्तीनंतर रना झाली होती 23 ना 6 चेंडू 35 धावांची जशी गरज आहे ना एक निलम आता जिम्मेदारी हे बघू 6 चेंडू 6 षटकार मारला तर इथं संध्याकाळचे उचलून घेतले होते निलमला नाही का 6 चेंडून 35 धावांची गरज उपस्थित मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत इक प्रेक्षक वर्गाचे पण हार्दिक हार्दिक स्वागत पाहुण्यांना पण विनंती करतो का आमचे तुम्ही आल्याबद्दल फार फार तुमचा आम्ही आभारी आहे आमचे मंचाची तुम्ही एक शोभा वाढवेल हे मस्त आरामात एक सावलीत मॅच बघा आपली पिल्लर आपण फार भारी आहेत फार कडक जसा खेळलेले आहे आणि आता टेनिस क्रिकेटवर पण सोन्याचा दिवस आले हे सोन्यात पिवला झालेले हे एक टेनिस क्रिकेटचे पिल्लरांचा ना षटकातील आता आला तो बॉलर होतो पृथ्वी शेवटच्या षटकाला हाताला आला पृथ्वी आलाय बघू पृथ्वीवर जिम्मेदारी गेले 6 चेंडूत 35 धावांची गरज आहे ना षटकातील पहिला चेंडू आला पृथ्वी आला ना लेफ्टी बॉलर पृथ्वीला एक फार कडक असा चेंडू हाताला ना आउट केला होते निलमला ना पहिलेच चेंडू पहिली विकेट भेटली फार बाली होते पृथ्वीला ना आउट केला होतो निलम आता निलमची जागा काय कोण जाते बघू रंगी शिंगी बुटांवाला कोणता तरी निळे टोपीवाला पिलर झालाय सोन्या बघू आता सोन्या काय करतो सोना करतो का नाही नाही का शांताराम भोईर आणि रुपेशजी भोईर पाहुण्यांचा फार फार हार्दिक हार्दिक स्वागत वेलकम सुस्वागतम त्यांना विनंती करेल हे का एक स्टेज जवळ यायचं आहे स्टेजवर बसायचं आहे आमच्या मंचाची एक शोभा वाढवायची आहे ना एक मस्तपैकी सावलीत बघू बसून मस्त मॅच बघायची हे आता शेवटच्या षटकातील पहिले चेंडू विकेट भेटली होती निलमची होते पृथ्वीला आता दुसरा काय करतो शेवटच्या षटकातील दुसरा चेंडू हे 34 षटकातील दुसरा चेंडू नाही का पाहुण्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत वेलकम सुस्वागतम आणि आता षटकातील दुसरा चेंडू शेवटच्या षटकातील दुसरा चेंडू आला होतो आता सोन्या का करेल हे सोन्या बघू फार कडक जसा चेंडू हाताला होते सोन्याने ना निर्धार जसा चेंडू होते सोन्याला माफ करा इथं पृथ्वीने फार कडक जसा चेंडू हाताला आता चौथ्या षटकातील तिसरा चेंडू पृथ्वी टू सोन्याला का आता एका जवळपास सामना इथं लवंडले होतो दिव्या मिलवन संघाक माफ करा शारवीर इलेव्हन संघाक जवळपास एक सामना लवंडेल हे ना आता एक फुकटची 1 रन मिळाले व्हाईटची ना फुकटची रन म्हणून स्कोर बोर्ड पुढे सरकला होतो 24 औपचारिकता बाकी राहिलेले हे आता 4 चेंडू तिक 34 धावांची गरज आहे आता हे तर शक्य नाही आहेत म्हणून तर पृथ्वीवर जिम्मेदारी दिले हे कर्णधाराला विश्वास हे होते पृथ्वीवर यो काही षटकार तर मारून द्यायचा नाही 7 चेंडून 6 षटकातील परत तिसरा चेंडू ना मारली टाकेल ती का उपट आता काय हे कुठं चेंडू जातो आणि चेंडू गेला कंपाऊंडचे तिकून कडकच जसा षटकार आधी असं षटकार जर मारलं असतं तर शेवटचे षटकात लेट नसता आला पण इकडं काय हे आता औपचारिकता बाकी राहिले हे तर 3 चेंडू तिकडं बरेच धावांची जशी गरज आहे पृथ्वी थोडा नाराज आहे पण काय नाही पृथ्वी काय गरज नाराज व्हायची गरज नाही एक मॅच तुम्ही जवळपास एक बिड्डा हिसवला तुम्ही होते दिव्या मिलेव्हन संघाचा याच्या नंतरचा सामना आहे तो विराज इलेव्हन वर्सेस नैविक इलेव्हन नैविक इलेव्हन त्याच्या नंतरचा सामना होणार आहे ते शेलार इंडियन वर्सेस सचिन इलेव्हन एक 3 चेंडून 28 धावांची गरज का औपचारिकता बाकी राहिले हे पण सोन्याला इकडे चान्स आहे त्याच्या हातातली जादू दाखवाय मार फटकन होऊ दे पिलरांच्या हैराणीनं जाऊ दे चेंडू बाहेर षटकातील चौथा चेंडू ना परत फार कडक जशी उपट टाकली सिस्टमॅटिक ना चेंडू गेला परत शालेच्या कंपाऊंड मध्ये कडकच जसा तो षटकार हे ते सोन्याला तिक ते लपून जसा ठेवला सोन्याचा आधी आणला असता तर सोन्याने काहीतरी केला असताना धावा झाल्या होत्या 36 दशा धावा झालेल्या हेन षटकातील चेंडू झाले होते 4 अजून षटकातील 2 चेंडू शेष आहेत दोन चेंडू इक 22 धावांची इथं गरज आहे इक कमिटीला विनंती करतो पाहिजे तर चेंडू द्या त्यांना इक मॅच थांबवायची गरज नाही
मॅच थांबून काय होणार नाही ना. बरंच तसं सामना खेळवायचं आहे ना. आज होली पण हे रातचे होली हे मित्रा होतं जरा आस्ते गाड्या चालवा. सगळी टाईट होतात ना रातचे. कशा पण गाड्या चालवतात ना ठोकतात. त्याच्यामुळे विनंती करतो का आस्ते गाड्या चालवा मित्रा हो. कोण कधी कोणाला येऊन ठोकल काय सांगता येत नाही. आला एक षटकातील आता 5वा चेंडू. शेवटचे 2 चेंडू व 2 उपटी टाकेल हे. उपटी मारणार सोन्या. बघू आता हेट्रिक हे मारतो का नाही षटकार तिसरा पण ना. सोन्या फार तावात ना. आला पृथ्वी आला ना. बारीक पृथ्वी फार भारी कमबॅक केला होते पृथ्वीने ना. एक निर्धाव जसा चेंडू आणि आता एक औपचारिकता बाकी राहिले ना. जिकेल हे संघ होतो शार्विल 11 ना. ते का जवळपास हाराय आलाय होतो दिव्याम 11. षटकातील आता शेवटचा चेंडू. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. आता याच्या नंतरचा कडक जसा सामना आपल्याला इथं भेटीला येत हे तो इराज 11 वर्सेस नैविक 11. फार भारी इथं चेंडू हाताला होते ना. इथं हारेल हे संघ होतो शार्विल. हारेल हे संघ इथं तो दिव्याम 11 ना. जिंकला होतो संघ इथं शार्विल 11. शार्विल 11चा कर्णधार पण फार खुश झाला होता. पृथ्वीवर जिम्मेदारी दिली. फार चांगला शतक हाताला होते. 2 पिलरही कॅची सोडल्या पण होते. धनेशनी फार चांगला एक शतक हाताला ना. 2 विकेट घेतल्या. त्या मेन विकेट घेतल्या ना. जिंकला होतो संघ ना. हारला होतो संघ दिव्याम 11. नाराज गरज नाही. आपल्याच गावातली एक आहे शेलार प्रीमियर लीग 2024. पुरा शेलार खेळेगा. आता याच्या नंतरचा सामना येतो तो इराज 11 वर्सेस नैविक 11 ना. मॅन ऑफ द मॅच चा किताब जातो होतो यश.